आता पाकिस्तान धास्तावलाय। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची चांगलीच तंत्रली आहे। त्यामुळे पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली आहे। पाकिस्तानच्या संसदेची बैठक 5 मे म्हणजे उद्या होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता इस्लामाबादमध्ये संसद भवनामध्ये ही बैठक होईल आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये सर्व पक्षांचे नेतेही उपस्थित राहतील। संसदेच्या या बैठकीमध्ये इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयची भूमिका नेमकी काय असेल हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध होणार आणि पाकिस्तान बेचिराख होणार ही भविष्यवाणी बाबा विंगानं केली आहे। युद्ध करून भारत इस्लामाबादवरती कब्जाही मिळवणार हा दावाही त्यांनी केलाय। खरंच बाबा विंगानं अशी भविष्यवाणी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय समोर येतंय पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून। युद्ध झाल्यास पाकिस्तान होणार बेचिराख। पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा। बाबा विंगाची भविष्यवाणी खरी ठरणार। भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा विंगानं केली आहे। आतापर्यंत बाबा विंगानं केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत। त्यामुळे या दाव्यानं आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। बाबा विंगानं काय भविष्यवाणी केली आहे आणि मेसेज नेमका काय व्हायरल होतोय पाहूयात। 2025 साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार। भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल। पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल। हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय। त्यामुळे खरंच बाबा विंगानं ही भविष्यवाणी केली आहे का याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला। त्याआधी बाबा विंगानं केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत ते देखील पाहूया। दुसरं महायुद्ध, सोव्हिएत युनियनचं विघटन, 1997 साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू, 2004 ची त्सुनामी, अमेरिकेतील 9/11 हल्ला, कोविड-19 महामारी। बाबा विंगानं या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात। त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा विंगानं भविष्यवाणी केली आहे का? अनेक भाकीतं खरी ठरल्यानं आता जर बाबा विंगानं युद्धाचं भाकीत केलं असेल तर टेन्शन वाढणार आहे। मात्र पाकिस्तानला नेस्तनाबूत करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात। भारत पाकिस्तान युद्धाबाबत विंगानं भविष्यवाणी केलेली नाही। युद्धात पाकिस्तान बेचिराख होण्याचा कुठेही उल्लेख नाही। 2025 सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधल्या संघर्षाचा उल्लेख आहे। युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख आहे। सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान भीतीनं थरथर कापतोय। त्यातच काहींनी बाबा विंगानं भविष्यवाणी केल्याचा दावा केलाय। मात्र आमच्या पडताळणीत भारत पाकिस्तान युद्धावर विंगानं भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे हा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
तर त्यामुळे आता इस्लामाबादवरती भारत कब्जा करणार असं जे सांगितलं जात आहे ते चुकीचं आहे आणि हा दावाही असत्य आहे हे आपण पाहिलं. पुढची बातमी महत्त्वाची आहे. सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती मात्र सुरूच असल्याचं दिसतंय. पाकिस्तानकडून सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केलाय. भारतीय जवानांनी चोख असं प्रत्युत्तर सुद्धा या संदर्भात दिलं असल्याचं बघायला मिळतं. तर सीमेवर जो तणाव वाढतोय त्या वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता एक मोठा निर्णय घेतलाय. सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या सर्व आयुध निर्माण कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या थेट रद्द करण्यात आलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश सुद्धा आता देण्यात आले. बरं, आता पाकिस्तानचं काही खरं नाहीये, कारण युद्धनौकांनी भारत सज्ज आहे. मात्र भारताच्या ताफ्यामध्ये पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणत्या युद्धनौका आहे? पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलंय. त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणार आहे. मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत. नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे. त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया. तेजस MK-1A फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम. हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त. प्रोजेक्ट 17 ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम. शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत. INS वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम. लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य. हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर. राफेल एम अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम. नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल. या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता पुढे एक महत्त्वाची बातमी. यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का, हा सवाल खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला केलाय. तर त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्ला त्यांनी दिलाय. त्यावर संजय राऊत काँग्रेसमय झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे. 21 यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या हायकमिशन मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदला घेणं म्हणतात. इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुन कर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही.
ते काँग्रेसमध्ये झालं आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्यांना दोघांना आता पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांची नावं आहेत. तर गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत संबंधही समोर आलाय. या दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या, हवाई तळांचे फोटो पाठवले अशी माहिती सध्या मिळते. तर भारत विरोधात हेरगिरी करणारे हे दोघेही जण आता सध्या ताब्यात असल्याचं कळत आहे. पाक एजंट्सला आता अटक झालेली आहे. तर युद्धासंदर्भातल्या अपडेट्स तर जाणून घेणारच आहोत. मात्र आता पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, कारण ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 10वी आणि 12वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच 10वी आणि 12वीचा निकाल आता लागणार असल्याचं देखील कळत आहे. तर 12वीचा निकाल 15 मे पर्यंत आणि 10वीचा निकाल 5 ते 10 जून दरम्यान लागेल अशी माहिती सध्या मिळते आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत तारीख जाहीर केल्या जातील. यंदा 10वी आणि 12वीच्या मिळून 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आणि आता त्यांच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार. आणि यानंतर पुढे घ्यायचा आहे बातम्यांचा धावता आढावा. सुरुवातीला काही मुंबई संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज दिलासा मिळणार आहे आणि आज वैद्यकीय अभ्यासक्रमाची नीट प्रवेश पूर्व परीक्षा असल्यानं मध्य रेल्वेने आता मेगा ब्लॉक रद्द केला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही लाईनवरती ब्लॉक नसणार आहे. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विलेपार्ल्यातील जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसार असल्याचं शपथपत्र मुंबई महापालिकेचे उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले आहे. विलेपार्ले पूर्वेतील कांबळीवाडी परिसरात जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच केली आहे, असं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मुंबईनंतर आता थेट पुण्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. पुण्यात काल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे जोधपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्यामध्ये 23,778 कोटींची रेल्वेची कामं सध्या सुरू आहे. मोदींचं महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे असं यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यातील रेल्वे कामांसंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, नागपूर रेल्वे काम हाती घेतलेलं आहे. पुणे लोणावळा DPR तयार आहे. पुणे नाशिक नवीन अलाइनमेंट सुद्धा तयार केली जाते. शिवाय पुणे लोणावळा 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचा देखील पाठपुरावा केला जातोय असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे. पुणे सासवड रोडवरती दिवे घाटामध्ये काल सायंकाळी एसटी आणि दुचाकींचा अपघात झालाय. ब्रेक फेल झाला, त्यामुळे एसटीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालेला आहे. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, मात्र 2 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिरूरच्या निमोणे गावातून एका दुचाकीची चोरी झाली आहे, तर अज्ञात चोरट्याविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटामधून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. मागील आर्थिक वर्षामध्ये 50 कोटी रुपयांचं उत्पन्न पुणे रेल्वेला मिळालं. तुलनेमध्ये यंदा 24% वाढ झाली आहे. रद्द केलेल्या तिकिटांमध्ये 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यानंतर ठाणे आणि पालघर संदर्भातल्या काही महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट्स जाणून घेऊया. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून भाटिया नावाचे वृद्ध जखमी झाले. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेतली आणि भाटिया यांना बाहेर काढले. त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. कल्याणमध्ये बैल बाजार परिसरामध्ये कत्तलखाना सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. तर तबेल्यातच बैलाची कत्तल करून विक्री करणाऱ्या 29 वर्षीय आरोपीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तबेल्यातच कत्तलखाना चालवल्यानं त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे.
आणि यानंतर विदर्भातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट. सुरुवातीला बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाईपलाईनच्या लिकेज व्हॉल्ववरून नंबर लावून पाणी भरावं लागतंय. जिल्हा प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या नागरिकांकडून केला जातोय. तिकडे मलकापुरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रहार आणि समतेचं निळं वादळ संघटना आक्रमक झाल्या. या दोन्ही संघटनांनी आता उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती सरकारविरोधात मोर्चा काढलाय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा या मागण्या मंजूर केल्या नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरती शनिवारी 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नसल्याचं कळत आहे. तर विदर्भ पेट्रोल असोसिएशनने हा निर्णय जाहीर केला आहे. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम गोठवली जाते आणि यावरती आता सायबर विभागाकडून सहकार्य मिळत नाहीये. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यवतमाळ या ठिकाणच्या ढानकी ते बिटरगाव रोड या दरम्यान आता 2 दुचाकींची धडक झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, 2 जण गंभीररित्या जखमी झाले. बजरंग भद्रावळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो उमरखेड पंचायत समितीमधून काम आटपून घरी जाताना हा अपघात झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 19 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. टँकर वेळेवर पोहोचत नाही, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणीपुरवठा योजनांची 50%हून अधिकची कामं बाकी आणि त्यामुळे ती पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. आणि आता विदर्भानंतर मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. हिंगोली जिल्ह्यामध्ये सूर्य आग उगतोय असं असल्यानं बळीराजानं आपल्या कामाच्या वेळेमध्ये बदल केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळी 6 ते 9 या वेळेत आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये शेतीमधील मशागतीची कामं सध्या पूर्ण केली जात असल्याचं कळतंय. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कामाच्या वेळेमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. परभणीच्या उड्डाणपुलावरती काल 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झालेला आहे. यामध्ये दोन्ही दुचाकींवरील तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेने काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवलाय. तरुणांची ओळख सध्या पटवली जाते. तुळजाभवानी मंदिरामध्ये आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व्हीआयपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केली होती. शिवाय भाविकांकडूनही अनेक तक्रारी येत होत्या आणि त्याच अनुषंगाने मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला. आणि यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. जळगावमध्ये एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. आकाश भावसार असं त्याचं नाव आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. जळगाव शहरामध्ये 2 दिवसांमध्ये सलग 3 महिलांचे मंगळसूत्र तोडून चोरटे पसार झाले. प्रेमनगर रिंग रोड फॉरेस्ट कॉलनीमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या पोत तोडल्या गेल्या. 13 ग्राम वजनाची मंगळपोत ही हिसका मारून पळवून नेत दुचाकीवरती बसलेल्या आपल्या साथीदारासह तो पसार झालाय. शाळा महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या, लग्न सराई, त्यामुळे नियमित धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात सोडण्यात आलेल्या विशेष समर स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. नाशिकच्या येवला शहरातील तरुणाकडून 4 तलवारी जप्त झालेल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री संशयिताच्या घरी छापा टाकत तलवारी ताब्यात घेतल्या आहेत. धुळ्यामध्ये बिलाडी गावामध्ये महावितरणच्या निष्काळजीपणानं आता शेतकऱ्याचे 5 बिघे मका आणि ठिबक यंत्रणा जळून खाक झाले. शेतातील विद्युत तारा लोंबकळत होत्या. अनेकदा तक्रार करूनही कार्यवाही न झाल्यानं नुकसान झालं असल्याचं बघायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्रानंतर थेट अपडेट्स कोकणातल्या. माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या ई रिक्षाची संख्या वाढवण्याची मागणी सध्या केली जात असल्याचं देखील आपल्याला दिसतंय. मात्र राज्य सरकारकडून आता हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं देखील पाहायला मिळतंय. माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम या संदर्भात होत असल्याचं दिसतंय. तर ही आशा माथेरानकर सध्या व्यक्त करत आहेत. गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवापूर्वीची लगबग सुरू झाली. पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातही मोठी मागणी असते. पेणमधून प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. पेणमधून गणेश मूर्ती परदेशामध्ये रवाना होण्यासही आता सुरुवात झाली आहे. हवामानामध्ये बदल झाल्यानं काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. मात्र बोट सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना जेट्टीवरच तात्काळ थांबावं लागलं.
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे 57वे अधिवेशन 5 आणि 6 मेला रायगडच्या माणगावमध्ये होईल. महागाई आणि घरभाडे भत्ताशिवाय वार्षिक वेतनवाढीसह कर्मचाऱ्यांना आता भेडसावणाऱ्या समस्यांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल. खेड तालुक्यामध्ये भरधाव दुचाकीने पायी चालत असलेल्या प्रवाशाला जोरदार धडक दिली आहे. भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मारुती गुंडाळ हे जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या मेंदूला मार लागलाय. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचं पाहायला मिळतं. आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा चित्रित झालेली आहे. तर नाशिकच्या भगूर भागामध्ये असलेल्या राहुरी ग्रामपंचायत या ठिकाणची ही घटना आहे. या प्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये शेतीचा वाद पेटला आणि त्यानंतर आता ही मारहाण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय.